नमस्कार, एक और जंग न्यूज देख रहे हैं आप। मैं हूं आपके साथ अंकिता। आज की बड़ी खबर पर डालेंगे नजर। उल्लासनगर कैंप 1 स्थित शाहाड़ फाटक और गणगौर चौक इलाके में रविवार शाम अचानक बिजली का वोल्टेज बढ़ने से सैकड़ों घरों की इलेक्ट्रॉनिक उपकरण जलकर खराब हो गए। टीवी, फ्रिज, पानी की मोटरें, वाईफाई राउटर जैसे महत्वपूर्ण उपकरण क्षतिग्रस्त हो गए, जिससे नागरिकों को भारी आर्थिक नुकसान झेलना पड़ा। घटनास्थल पर मौजूद लोगों के अनुसार इस हादसे में एक मासूम बच्ची को बिजली का झटका लगा है। उसकी तबीयत को लेकर चिंता व्यक्त की जा रही है। घटना के तुरंत बाद शिवसेना पदाधिकारी केशव ओवलीकर ने महावितरण विभाग से संपर्क कर स्थिति से अवगत कराया, लेकिन घटना के 2 घंटे बीतने के बावजूद विभाग का कोई अधिकारी मौके पर नहीं पहुंचा, जिससे नागरिकों में गहरा आक्रोश फैल गया है। स्थानीय नागरिकों की मांग है कि तुरंत पंचनामा किया जाए और प्रभावित परिवारों को मुआवजा दिया जाए। ये घटना महावितरण विभाग की लापरवाही को उजागर करती है, जहां समय पर हस्तक्षेप न होने से न सिर्फ लोगों को आर्थिक नुकसान हुआ, बल्कि जान का भी खतरा मंडराया। लवकरात लवकर त्या लोकांचा पंचनामा करा आणि त्यांना कसं भरपाई देता येईल, कशी राहत देता येईल त्याचा तुम्ही मार्ग करा। करून केशव जो आमचा शाखा प्रमुख आहे, घरोघरी जाऊन घरोघरी तुम्ही लेटर बघितलं तर त्याच्यावर तुम्हाला मोबाईल नंबर हे सगळं तुम्हाला दिसेल। न्यूजवाले तिथे होते, सगळं पंचनामा केलाय, कोणाची टीव्ही गेली, कोणाची लाईट गेलेली, कोणाचं हे जे कम्प्युटर आहेत ज्यांचे आता मुलं शिक्षण त्यांना ते पीसी पण उडालेले आहेत आणि त्याचं लोन सिस्टम आहे सर मार्ग काढा, नाही तर सर आम्हाला तुम्हाला नाही आंदोलन करायला। घटनास्थळी त्या दिवशी आम्ही गेलेलो 21 तारखेला शनिवारी। पूर्ण लोकांच्या घरोघरी जाऊन बघितलं काय काय नुकसान झाले, कारण की अधिकारी एक पण त्या ठिकाणी उपस्थित झाले नाही। मग त्या ठिकाणी आम्ही स्वतः लोकांच्या घरी गेलो आणि बघितलं, कोणाचा फ्रीज, कोणाचा टीव्ही, कोणाची वॉशिंग मशीन, कोणाची मोटर, हे सर्व केल्यानंतर आम्ही तिथं बसलो आणि त्या ठिकाणी लोकांची लाईट बिलं मागून घेतली, कंझ्युमर नंबर घेतले, नाव घेतले आणि सर्व निवेदन आम्ही आज लेखी स्वरूपात गायकवाड साहेब आणि बाला शेखंडे यांच्या मार्फत आम्ही इथे अधिकाऱ्यांना देऊन आलो। याच्यामध्ये इकडं आज आहे ना, सगळ्यांचे फ्रीज उडाले MSC बोर्डामुळं आणि वॉशिंग मशीन गेल्या, टीव्या गेल्या आहेत, कोणाचे वायफाय गेलेले आहेत, खूप नुकसान झालेलं आहे इथं। आणि हे सगळं मुलांना करंट लागलाय, एका मुलाला लागलाय, दुसऱ्या एका मुलीला लागलाय, याची जबाबदारी कोण घेणार? गोरगरीब लोक कसे कसे करून पोट भरतात, त्या गरीबाचा कोणी वाली आहे का नाही इथं? गरीब लोक क्या करेंगे? आणि याला म्हणजे MSC बोर्डाने म्हणावा किंवा महानगरपालिके जरी कर्मचारी असतील त्यांनी याची दखल घेतली पाहिजे ना। आज लोक धुणं भांडे करून पोट भरतात, त्यांच्या घरातले एवढी जर नुकसान झाली तो लोकांनी काय करायचं? मग याला जबाबदार कोण आहे? क्या कहेंगे आज ये जो MSCB घटना नाही आहे, वारंवार दिवस घटना होते। आम्ही रात्री 2 वाजता लाईट गेली, यांना कॉल केला, हे लोक कॉल पण रिसिव्ह करत नाही, फोन साईडला उचलून ठेवत होतात आणि तिथे गेल्यानंतर बोलतात की आम्ही फोन चालू आहे आणि नेहमी हेच घंटा होते इथं। आता आज ही घटना असते की कुणाची कृपा देवाची, कोणाचा जीवितहानी झालेली नाही इथं। नाही तर प्रत्येक घरामध्ये आता प्रत्येक माणूस एक पैसा जोडून कुठली वस्तू घेतो, आता त्याची घरातली पूर्ण वस्तू जळलेली आहे, याला जबाबदार कोण राहील? यांना जर मी फोन केला तर हे लोक एकामेकावर हे बोलतात महानगरपालिकेची चुकी आहे, महानगरपालिका बोलतात यांची चुकी आहे। मी दोघांना फोन केला साहेबांना, तर ते एकामेकावर ढकलत आहेत। आता ह्या लोकांनी ज्या गरीब लोकांचं नुकसान झालं हे भरपाई करून द्यावा, आता यांचा जो वाईट परिणाम होईल तो MSCB वाला यांना आणि किंवा महानगरपालिकेला भोगावा लागेल। हां, कारण आता पूर्ण जनता रोडावर आली आहे। कारण जर 1 महिना किंवा 2 महिना लाईट बिल जर कमी नाही भरलं की हे घरी लगेच मीटर कट करतात, ना ॲप्लिकेशन ना लेटर देतात ना काही न सांगता एकदम लाईट कटिंग करताय। मग जर तुम्ही याच्याकडनं पैसे वसूल करू शकता तर मग यांचा भरपाई करायची पण तुम्ही ताकद ठेवायला पाहिजे। आता
शनिवारी जी घटना घडली उल्हासनगर एक आमच्या तानाजीनगर परिसर, हनुमाननगर परिसर आणि 114 बॅरेकच्या परिसरामध्ये अनेक नागरिकांच्या लोड जास्त वाढल्यामुळे लाईटीचा त्याचं नुकसान झालेलं आहे. फ्रीजचं नुकसान, TV चं नुकसान, लॅपटॉपचं नुकसान हे सगळं उडालेलं आहे. त्याला कारणीभूत MSEB व महावितरण कंपनी असल्या कारणाने आज आम्ही ह्या शिष्टमंडळाने आमचे शाखा प्रमुख केशव ओळेकर आणि तसेच आमचे युवा सेनेचे शहर अधिकारी बाळा श्रीखंडे, पप्पू वाघ, पंकज मिश्रा या सगळ्यांनी तिथं जाऊन पाठपुरावा केला आम्ही सगळ्यांनी. आणि त्या पाठपुरावा केल्यानंतर अनेक लोकांच्या घरांमध्ये पाहिल्यानंतर त्यांचे TV, फ्रीज, लॅपटॉप जे काही त्या ठिकाणी त्यांचे वस्तू होते ते सगळं नुकसान झालेलं आहे. तर ते आम्ही 1 नंबर MSEB बोर्डाला कळवलेलं आहे. त्याचबरोबर आज या ठिकाणी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर खराडे साहेब यांनासुद्धा भेटलो आहे आणि महावितरण कंपनीचा त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे. त्यांना सांगितलं की लवकरात लवकर याचा पाठपुरावा करून ज्यांचं नागरिकांचं कंज्युमरांचं नुकसान झालेलं आहे ते आपण भरपाई करून देण्यात यावी. अन्यथा आम्हाला जर का त्यांची भरपाई करून देण्यात आली नाही तर शिवसेनेच्या वतीने आम्हाला त्या ठिकाणी आंदोलन करावं लागेल आणि त्या आंदोलनाला ते जबाबदार असतील. किती नागरिकांचं नुकसान झालं अंदाजे? 113 नागरिकांचं नुकसान झालेलं आहे जवळजवळ. याचं कारण काय एक्झॅक्ट? कारण त्या ठिकाणी लोड एकदम वाढला याचा लाईटीचा, हाय व्होल्टेज झाल्या कारणामुळं आणि काही लोकांना शॉक पण लागला आहे थोडासा, काही जास्त नाही पण शॉक लागला पिन वगैरे काढताना. फिलहाल मेरे साथ इतना ही. ताजा खबरों के लिए बने रहिए हमारे साथ, देखते रहिए हमारा चैनल एक और जंग न्यूज.